प्रभाग क्रमांक 29 मध्ये चारही उमेदवारांनी प्रचाराचा शुभारंभ केला। यावेळी चारही उमेदवारांनी प्रचाराचे नारळ फोडत नागरिकांचे आशीर्वाद घेतले। प्रभाग क्रमांक 29 मधून भाजपचे अधिकृत उमेदवार दीपक बडगुजर, छाया देवांग आणि भूषण राणे तसेच योगिता हिरे यांनी आज प्रभाग क्रमांक 29 मधील उत्तम नगर परिसरात प्रत्यक्ष मतदारांच्या भेटीगाठी घेत प्रचाराचा श्री गणेशा केला। परिसरातील नागरिक समस्या, विकास कामांबाबतच्या अपेक्षा, मूलभूत सुविधांचा अभाव आदी विषयांवर मतदारांनी मोकळेपणाने आपली मते मांडली। उमेदवारांनीही या सर्व समस्या गांभीर्याने ऐकून घेतल्या असून निवडून आल्यास प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला। भेटीगाठी दरम्यान उमेदवारांनी नागरिकांना आपले परिचय पत्र वितरित करत पक्षांची ध्येय धोरणे, आगामी विकास आराखडा आणि प्रभागातील प्राधान्याची कामांची माहिती दिली। स्वच्छता, पाणी पुरवठा, रस्ते, आरोग्य व शिक्षण या मूलभूत सुविधांवर विशेष भर देण्यात येईल असे आश्वासन यावेळी उमेदवारांनी दिले। आज प्रभाग क्रमांक 29 मध्ये खऱ्या अर्थानं चारही उमेदवारांचा प्रचार हा एकत्रितरित्या सुरू झालेला आहे। आज सकाळपासूनच आम्ही सकाळी स्वामी विवेकानंद नगर, त्याचबरोबर गणेश चौक आणि आज 4 वाजता उत्तम नगर हा परिसर सगळा फिरत आहोत। उदंड प्रतिसाद नागरिकांचा आहे आणि कमळ निश्चितच या प्रभागामध्ये फुलणार आहे, त्याबद्दल कुठलीही शंका मनामध्ये वाटत नाही। कारण नागरिक असतील, महिला असतील, युवा वर्ग असेल, सगळ्यांचा चांगला प्रतिसाद कमळाला आहे आणि तो शेवटपर्यंत राहणार। आज प्रभाग क्रमांक 29 मध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार अ गटाचे दीपक भाऊ बडगुजर, अ गटाच्या योगिताताई हिरे, क गटाच्या छायाताई देवांग आणि मी स्वतः ड गटाचा उमेदवार भूषण राणे आम्ही संयुक्तरित्या आज प्रभागात प्रचार चालू केलेला आहे आणि लोकांचा आम्हाला मिळत असलेला उत्कृष्ट प्रतिसाद पाहता ह्या प्रभागात कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही असं तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो। देशात नरेंद्रभाई मोदी, राज्यात देवेंद्रजी फडणवीस आणि प्रभाग क्रमांक 29 मध्ये कमळ ही निशाणी लोकांच्या मनात बसलेली आहे आणि चारही उमेदवार प्रचंड मतांनी निवडून येतील असा आम्हाला विश्वास वाटतो। जनतेचा भरभरून पाठिंबा आम्हाला मिळेल। भाऊ, आपण निवडून जर आलेत तर आपण प्रभागासाठी, नागरिकांसाठी काय कराल? प्रभागातल्या ज्या मूलभूत समस्या आहेत त्या सगळ्यांवर आमचं एकमत करून आम्ही त्या निश्चित रूपाने सोडवल्याशिवाय राहणार नाही अशी मी ग्वाही या ठिकाणी देतो। यावेळी स्थानिक भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रचारादरम्यान उत्साही वातावरण पाहायला मिळाले। अनेक ठिकाणी नागरिकांनी उमेदवारांचे स्वागत करत शुभेच्छा व आशीर्वाद दिले। प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार।